तर मित्रांनो आपल्याकडे आज अतुल सर आलेले आहेत. त्यांची फोक्सवॅगन वर्टू सी कार आहे. किती महिने जुनी कार आहे सर? 2-2.5 महिने झाले. 2-2.5 महिने झाले. दसऱ्याला घेतली होती. दसऱ्याच्या वेळेस. ओके. तर सरांचे काही चॅलेंजेस आहेत. त्यासाठी सर कार घेऊन आले तिकडे. त्यांना कोटिंग करायची आहे, पण कुठली कोटिंग करायची त्याच्यावर आमचं थोडंसं डिस्कशन झालं आहे. सर काय चॅलेंजेस येतात तुम्हाला गाडी मेंटेन करण्यामध्ये? चॅलेंजेस असे आहेत की सरांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्ही तेव्हाच PPF वगैरे करा, पण मी काय तेव्हा त्यांचं ऐकलं नाही. तर मला आता भरपूर म्हणजे स्क्रॅचेस वगैरे पण तुम्ही बघू शकताय, छोटे मोठे हँड दोन चिप्सचे मार्क्स वगैरे दिसतात आणि भरपूरच स्क्रॅचेस झाले. स्क्रॅचेसने भरून गेले गाडी. तर मला वाटलं की आधी एवढे स्क्रॅचेस वगैरे येणार नाही, त्यांचा डार्क कलर आहे, तरी एवढे उठून दिसतील असं वाटलं नव्हतं आधी मला, पण ते आता जास्तच उठून दिसायला लागले. तर मग तो कलर डल वाटण्यापेक्षा मग मी आता फायनली 2-2.5 महिन्यानंतर डिसिजन घेतला की कार्स AZमध्ये PPF करण्याचा मी निर्णय घेतला होता. आणि सरांनी गाईड पण चांगलं केलं मला की नेमकं कुठला PPF करायला पाहिजे आणि त्याचं ड्युरेशन किती असेल, त्याच्यानंतर तो कसा सेल्फ हिलिंग वगैरे नेमकं काय असतं. कारण का लोक मार्केटमध्ये सेल्फ हिलिंग म्हणजे त्यांना वाटतं काय की डायरेक्ट ऑटोमॅटिकली हिल होतं असं, पण म्हणता का मी 4-5 ठिकाणी एन्क्वायरी केली होती. पण ह्या सरांनी मला व्यवस्थित समजून सांगितलं की नेमकं PPF काय, त्याची रिक्वायरमेंट काय असते गाडीसाठी. सो मी आता कन्व्हिन्स्ड आहे की PPF. फक्त आता मला एवढंच आहे की मला रिझल्ट बघायचे. काय का तुम्ही जे बोललेलं आहात ते डिलिव्हर केलं तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तो बघू आता बिफोर तुम्हाला दिसतोय, तो बघू आता आफ्टर कसं. सर म्हटले की स्क्रॅचेस दिसतात डार्क कलरवरती. ॲक्च्युली सर तुमच्या माहिती सांगितलं की डार्क कलरचे स्क्रॅचेस उलट आणखी उठून दिसतात. पण ते मला एवढं नव्हतं वाटलं, एवढे पण जास्त दिसतील असं वाटलं नव्हतं मला. नॉमिनल दिसतील ना, पण एवढे जास्त वाटलं नव्हतं आधी. डार्क कलरचे स्क्रॅचेस खूप उठून दिसतात. ॲज कम्पेअर टू व्हाईट किंवा लाईट कलर असेल तर त्याच्यामध्ये मेंटेन करायला वॉशिंग करताना सुद्धा कपडा वगैरे हे नसेल ना तर वॉशिंग वगैरे दिसतात, त्याच्यामुळे सुद्धा स्क्रॅचेस अजून हो. त्याचे पण स्वेल मार्क्स वगैरे जर तुम्ही बघितले तर बोनेटवरती पण तुम्हाला बघा हे सगळे मार्क्स दिसतात. इथे हे सगळे स्वेल मार्क्स किंवा ज्या लाईन दिसतात किंवा स्टोन चिप्स मार्क्स दगड झालं की मला आत्ता वाटतं की मी तेव्हा करायला पाहिजे होतं PPF. बरोबर. 3 महिन्यामध्ये ठीक आहे, पण आपण त्या गोष्टींची पण काळजी घेऊयात. जे काही स्वेल मार्क्स आणि स्टोन चिप्सचे जे मार्क्स आले असतील ते पण आपण पॉलिश थ्रू पहिले काढूयात आणि त्याच्यानंतरच गाडीवरती PPF होईल. बघूया आपण रिझल्ट बघूयात. बघूया आत्तापर्यंत चांगलं वाटतं, रिझल्ट बघू आपण. ठीक आहे. या सर या सर. एक नंबर, मस्तच नंबर वाटतं गाडी. हे सगळे स्क्रॅचेस वगैरे मस्तच. सर बघा मिरर फिनिश आली आहे तुम्हाला. हे सर्व टाईल्स गाडीमध्ये दिसतात. एक नंबर. एवढे स्क्रॅचेस होते सगळे गायब झाले. स्क्रॅचेस सर सगळे गेले. जे आपण बेस प्रिपरेशन केलं त्यामध्ये सर्व स्क्रॅचेस स्वेल मार्क्स पण जे आलेले तुमचे 2 महिन्यामध्ये गाडी यूज करून ते सर्व क्लिअर झाले त्याच्यामध्ये. थँक्यू सो मच. वेलकम सर, वेलकम. सर गाडी तर PPF झाली आहे, तर तुम्ही काही अपेक्षा सेट करून गेला होतात गाडी सोडण्याच्या वेळेस. आता तुमचा त्याच्यावरती काय फीडबॅक आहे तो आम्हाला कळलं तर बरं. गाडी एकदम अतिशय सुंदर अशी दिसते आता, कारण का जशी मी नवीन शोरूममधून घेतली होती ना, मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त शाईन आलेली आहे गाडीला. कारण का मला त्याला शब्दच नाही, एवढी भारी वाटते गाडी. कारण का ह्यांना व्हिडिओमध्ये कळणार नाही कस्टमरना, पण इथे भरपूर स्क्रॅचेस होते माझ्या गाडी. इथे भरपूर स्क्रॅचेस होते, इथे सुद्धा भरपूर स्क्रॅच. इथे मोठा पॅच झाला होता बहुतेक आपल्याकडे. इथे भरपूर मोठा पॅच झाला होता. मागे सुद्धा इथे थोडं हे झालं होतं, ठोकलेला गेलेलं होतं, त्याच्यामुळे भरपूर स्क्रॅच आले होते. रूफवर सुद्धा भरपूर स्क्रॅच आले होते, बोनेटवर सगळे स्क्रॅच झाले होते. पण गाईज खरंच मी सांगेन की म्हणजे मी जी अपेक्षा सेट केली होती ती मला वाटतं मी कमी केली होती. मी अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम केलेलं आहे. खरंच भारी वाटते गाडी. म्हणजे एकदम नवीन असल्यासारखे वाटतं. नवीनच आहे, जास्त वेळ नाही झाला आहे, पण 2 महिन्यामध्ये खूपच स्क्रॅच वगैरे आलं होतं, डल झाली होती गाडी. म्हणजे असं वाटत होतं की आता भरपूर जुनी झाली की काय गाडी. खरंच छान काम केलं, खरंच छान. आणि वाटत पण नाही ॲक्च्युली PPF असं वाटत पण नाही की केलेलं आहे. कटिंग सर त्याप्रमाणे केली. मोल्डिंग 100% सगळी. कारण आपण जे डोर हँडल्स ओपन केलेले, हेडलाईट काढलेले, टेल लॅम्प काढलेले, सर्व पार्ट्स काढून PPF केल्यामुळे मोल्डिंग तशी झाली. त्यामुळे तुम्हाला ते समजत पण नाही आहे की ह्याला PPF झालं आहे. खरंच छान वाटतं गाडी, खरंच छान. खूप खूप थँक्यू कार्स AZ. आणि गाईज तुम्हाला सुद्धा जर तुमची गाडी PPF करून द्यायची असेल, तुमचं अजून भरपूर काय काय आहे ना, PPF, डेंटिंग, पेंटिंग, ॲक्सेसरीज, आपलं वर्कशॉप आहे, सगळ्या गोष्टी असं तुम्हाला जर करायच्या असतील तर. हा काही पेड वगैरे असं काय नाही, कारण का माझे फॉलोअर्स पण पेड करायला.
पण खरंच छान काम आहे, हे एकदम जेन्युइन आहे आणि ही माझीच गाडी आहे आणि मी पैसे देऊन व्यवस्थित चांगले यांच्याकडून करून घेतलेले आहे आणि मला तर खूप आवडली गाडी. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू.